वरुड तालुक्यातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। आष्टी तालुक्यातील बेपत्ता असणाऱ्या युवकाचा मृतदेह वरुड तालुक्यातील वाडेगाव ते वगाड मार्गावरील रोडच्या बाजूला असणाऱ्या एका नाल्यामध्ये आढळून आल्याने सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे। सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। घटनेची माहिती मिळताच बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेहाचे जागेवरच पीएम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देखील देण्यात आला असून सध्या बेनोडा पोलिसांनी मात्र या घटनेचा सखोल तपास करायला सुरुवात केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मागील 11 जुलैपासून आष्टी तालुक्यातील एक युवक मित्रांसोबत वरुडला गेला असता परत घरी आला नसल्याने त्याचा मोबाईल सुद्धा बंद होता। त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच आढळून आला नसल्याने अखेर आष्टी पोलीस स्टेशनला येऊन राहुल अशोक तायडे हा युवक मागील 4 दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली व राहुल सोबत काही घातपात झाल्याचा संशय देखील यावेळी त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला। मात्र आज 16 जुलै रोज बुधवारला वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वगाड ते वाडेगाव मार्गावर रोडच्या बाजूला असणाऱ्या एका नाल्यात बकऱ्या चारणाऱ्या व्यक्तीला एका युवकाचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर या घटनेची माहिती बेनोडा पोलिसांना देण्यात आली। तत्काळ बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व शोध सुरू केला। यावेळी बेपत्ता असणाऱ्या राहुलच्या नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन राहुलची ओळख केली। त्या आधारे बेनोडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेहाचे जागेवरच पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृतक राहुलचा घातपात झाल्याची चर्चा देखील ऐकायला येत आहे। मात्र सध्या बेनोडा पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत असल्याने लवकरच यामागचे सत्य बाहेर येणार आहे। विशेष म्हणजे हा युवक आष्टी येथून वरुडला मित्रांसोबत आला होता आणि त्याचा मृतदेह देखील वरुड ते आष्टी मार्गावरील वाडेगाव वगाड मार्गावर आढळून आला। त्यामुळे आता बेनोडा पोलिसांच्या तपासानंतर या घटनेत काय नवीन ट्विस्ट समोर येतो याकडे संपूर्ण वरुड आणि आष्टी या दोन्ही तालुक्याचे लक्ष लागले आहे। या घटनेचा संपूर्ण तपास जिल्ह्याचे एसपी विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ खांडेकर, बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार एपीआय विवेक देशमुख, पीएसआय राजेंद्र काडे, एससी ललित तायडे, पीसी चंदू वानखडे करीत आहे। अमरावती टुडे न्यूज वरुड।